11 सरावली विरुद्ध पहिली मॅच खेळणार. पंचाचा येतो इशारा. 8:30ला दोन्ही टीम टच पाहिजेत. जर जी टीम उशीर राहील ती ड्रीम 11 सरावली आणि या मॅच मधला विनर ही पहिली मॅच असेल. दुसरी मॅचचा विचार केला SRG उर्वी 11 वर्सेस धेर 11 बिरवाडी. तिसरी मॅचचा विचार केला SSS सालवड वर्सेस सरकार 11 बेटेगाव. चौथी मॅचचा विचार केला तर ईशान 11 आल्लेवाडी वर्सेस सचिन 11 इलियास आपल्याला पाहायला मिळणार. मयुरेश आणि कुशल जोडीला आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल कुणाल जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल नंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. 8:30चा रिपोर्टिंग टायमिंग असेल. 8:45ला टॉस आणि 9 वाजता मॅच ऑन. जो संघ उशीर राहील त्याला पेनल्टी दिली जाईल. दोन्ही टीम उशिरा आला तर कमी ओव्हरची मॅच खेळली जाईल. 5 किंवा 4. जास्त उशीर केला तर 4 ओव्हर देखील, हे देखील लक्षात घ्या. सुपर स्ट्रोक आहे डीप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक आहे. सोपा कॅच. हार्दिक मात्र इकडे कॅच करतोय. पहिला झटका बॅटिंग टीमला. सुरुवात चांगली झालेली आहे अचिवर संघाची. हो, जर पाहिलं तर नक्कीच चांगली सुरुवात झालेली आहे. पहिला सामना जर पाहिला तर नक्कीच थोडासा खराब गेला होता. तदनंतर जर पाहिलं तर चांगलं कमबॅक करायला पाहिलं ते म्हणजेच अचिवर आणि नक्कीच सुरेख गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या षटकातील मला वाटतं 3 चेंडू टाकून झालेत आणि 3 चेंडू मागे जर पाहिलं तर ह्या तिसऱ्या चेंडूवर नक्कीच फलंदाजाला बॅक टू डगआउट पाठवलंय. तर नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल यंग एचिवर. पहिला झटका डाव्या हाताचा फलंदाज कुशल नाराज करतोय. गोलूने मात्र तिथे कव्हरच्या ठिकाणी क्षेत्र निवडलं. चांगली कॅचिंग आणि गोलंदाज 3 बॉल फेकतो 1 धाव. पहिली बॅटिंग करत असताना नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून डीप मध्ये जात असताना चांगलं क्षेत्ररक्षण ही मात्र आपण बघू शकतात. काटकता लवचिकता आपल्याला पाहायला मिळते आणि आपण बघू शकता प्रॉपरली प्रॅक्टिस करताना आपल्याला पाहायला मिळतात. धाटीगाव, पोफरणगाव, उनबाडगाव अगदी म्हणायला गेलं तर ओव्हरऑल क्रिकेट प्रॉपरली खेळतात. आणि किती वेगाने मात्र क्षेत्ररक्षक केला आणि चेंडू अडवला तो नवा. नवीन बॅट्समन प्रेम सवर बॉलला पिक केलाय. चेंडू मात्र जात असताना लॉंग ऑफ रिझनला 4 चौकार. चेंडू झालेत मात्र 4. 5 धाबा झाल्यात त्या म्हणजेच 7. 5 बॉल 7 धाबा 1 विकेट इथे मात्र पाहायला मिळते. आमच्या समवेत बेटेगावच घोडाबाज प्रमोद सर देखील आपल्या समवेत जोडले जात आहेत. आणि जिथे मात्र बघू शकतात 2 लेजेंडरी समालोचक आमच्या समवेत आहेत. दीपक सर शब्दाचे सम्राट आणि त्याचबरोबर प्रमोद सर. पुढे चांगला फटका. क्या बात आहे. हा नाही थांबणार. इथे मात्र पाठलाग सुरू आहे. अवघड चॅलेंज आहे. चेंडू चाललाय टू बाउंड्री बाउन्स. सीमा पार घेतोय 4. बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि पहिलं षटक संपता धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 11 स्कोर कार्डवर. चांगली सुरुवात आहे. नक्कीच चांगली सुरुवात आहे. परंतु जर पाहिलं तर आपण तिसऱ्या चेंडूवर जो फलंदाज बाद झाला त्याला जो आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हरसाठी जो फिल्डर लावला होता तोच जर फिल्डर कंटिन्यूस असता तर चौथ्या चेंडूवर सुद्धा त्याच दिशेने झेल उडाला होता. परंतु फिल्डिंग थोडीशी चेंज झाली आणि त्याचा नक्कीच खामियाजा भोगावा लागला. तर ह्या एचिवरला 2 चेंडूमध्ये 2 चौकार गेलेत. तर नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर धावफलक आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते ते म्हणजेच 1 गडी बाद 11. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं. फील्ड प्लॅनला अगदी खेळलं. जिथून मात्र आपण विचार करू शकतात. फलंदाजाने देखील माइंड सेट केलं होतं आणि गोलंदाजांना मात्र विश्वास होता की ऑन साईडला जास्त प्रहार होतील. परंतु फलंदाजाने ऑफ साईडला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल मेरिटवर खेळताना आपल्याला पाहायला मिळाले आणि चौकार पाहायला मिळते. कारण की 2च खेळाडू 38 सगळ्या बाहेर 11 झालेले आहेत. 70 प्लस झालेत. एक चांगली मॅच नक्कीच इथे पाहायला मिळणार. कारण की समोर देखील एक धारदार गोलंदाजी आहे. नवीन गोलंदाज हार्दिक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या ओव्हरमध्ये. मयुरेश पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग 32 धाबा 13 बॉल मध्ये आल्या.
दुसऱ्या मॅच मध्ये नाराज केलं. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार. परंतु हरकत नाही. लीग मॅचचा हीच तर फायदा आहे की पुन्हा एकदा संधी मिळते आणि पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. बोईसर प्रीमियर लीग चौथा दिवस आणि अगदी बघायला गेलं तर पॉइंट्स टेबल मधली ही शेवटची अंतिम मॅच. जो संघ विजयी होईल तो संघ जाणार सुपर 8 मध्ये आणि उद्याची पहिली मॅच सुपर 8 ची खेळणार ड्रीम 11 सरावली विरुद्ध. पहिला बॉल मयुरेशला खेळावा लागेल. अगदी हुकचा फटका खेळला जातोय. चेंडू थांबणं अवघड आहे. टेनिस बॉल चाललाय टू बाउन्स बाउंड्री लाईन पार 4 चौकार. पहिलाच बॉल आपण बघू शकता शॉट होता. त्यावर मात्र चांगल्या रीतीने पायांचा वापर करत क्रीजचा वापर करत इथे मात्र चेंडूला पाठवलंय चौकारासाठी. सुरुवात चौकाराने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 15-15. खराब बॉल होता. नक्कीच जर पाहिलं तर मयुरेश खूप सुरेख फलंदाजी पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 13 चेंडूवर नक्कीच मला वाटतं 32 धावा बनवल्या होत्या. आता जर पाहिलं तर शफल झाला, थोडासा ऑफ स्टंपवर झाला आणि चेंडू जर पाहिलं तर थोडस उसळी घेणार होता. त्याला नक्कीच फाईन लेगच्या दिशेने सरळ टू बाउन्स चौकारांसाठी पाठवून दिला तर एक नक्कीच चांगला फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे मयुरेश यांच्याकडे. 4 ने केले सुरुवात. मोठी इनिंग खेळावी लागेल संघाला. इथे मात्र विजय करायचा आहे तर मात्र समोर देखील ताकदवान टीम आहे. सर्वात प्रथम सुरुवातीला एक चांगले शॉट सिलेक्शन आणि लय मध्ये आल्यावर मोठ्या हिटकडे थोडा प्रेशर गोलंदाजावर बनवला. पहिला बॉल बाउंड्री आल्यावर दुसऱ्या बॉलचा विचार केला तर या बेस मात्र ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर आणि इथे आपण बघू शकतात व्हाईट बॉल आलाय. स्कोरबोर्ड एकने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 16 आपल्याला पाहायला मिळते. स्वीट 16 मध्ये स्कोरबोर्ड गेलाय. 16 धावा. सुपर स्ट्रोक आहे. स्लोवर बॉल परंतु इकडे मात्र शॉर्ट सिलेक्शन अगदी चांगलं. या बेस इनफिल्डच्या वरून चेंडू चाललाय टिप पॉइंटला चौकार. स्कोरबोर्ड 20. 2 बॉलवर 2 चौकार. हे करणं गावगेल आणि मयुरेशकडे ती क्वालिटी आहे. अगदी आपण बघू शकतात फायर पस्ताल संघाकडून नेहमीच चांगली फलंदाजी करतोय. नेहमीच ओपनिंगच्या भूमिकेत पाहायला मिळते. इथे देखील मात्र ओपनिंगच्या भूमिकेत आपण बघू शकतात बॅटिंग करताना राहुल 11 टेपी संघाकडून ओपनिंग करताना 2 चौकार आलेत पॉवर प्ले मध्ये. अगदी आपण बघू शकतात गॅप शोधला जातोय. चौकार शोधले जात आहेत. दोन्ही फलंदाजाने 2-2 चौकार खेचलेत. 20 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सरळ खेळला होता. अगदी पुढे पडतो यावेळेस. धीरज आहे तिथे. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता. मिड ऑफच्या बाजूने चेंडू काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु सरळ गाठतो मिरर आपला डॉट बॉल येतोय. 3 चेंडू 20 झालेले आहेत. पुढचा बॉल तयार गोलंदाज राऊंड द विकेट आलाय. नक्कीच 2 चेंडूवर 2 चौकार, तिसरा चेंडू डॉट. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. तर मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्ट्यांवर आदळतोय. तर मात्र मोठा गडी नक्कीच तंबूच्या आसायला पाठवतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस थोडी जागा बनवून स्ट्रॉंग झोन कडे जाण्याचा प्रयत्न केला होता लेग साइडला. जिथे मात्र अप्रतिम चेंडू हाताळला आणि मयुरेश क्लीन बोल्ड आणि ही ड्रीम डिलिव्हरी देखील पडली. अनुमान प्रयत्न प्रत्येक गोलंदाज करतो परंतु ती खांद्याची धमक अगदी मनगटाची पॉवर हे दिसणं देखील गरजेचं आणि बरोबर अगदी यावेळेस आपण बघू शकतात फुल कॉन्फिडन्स मध्ये हा यॉर्कर बॉल आला. मयुरेचा विकेट घेऊन गेला. नवीन बॅट्समन अल्केश गायकवाड मैदानाच्या आतमध्ये येत असताना आयकॉन आहे. आतापर्यंत बघायला गेलं तर शांत दिसलाय परंतु या मॅच मध्ये चालावं लागेल. अभिनय तो कभी नाही. शेवटची संधी आहे स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवून ठेवण्याची. एक बाजूला अचिव्हर स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते. ती म्हणजेच आपण बघू शकतात राहुल 11 टेम्पी. स्वतःला जर सुपर 8 मध्ये खेळताना पाहायचं असेल तर इथे मात्र मॅच विन करावी लागेल. एक चांगला क्रिकेट खेळावा लागेल. 2 सलग चौकार आल्यावर 1 डॉट आणि त्यानंतर विकेट. मिथुन पागदरे टीमचे ऑनर आहेत आणि आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये टीमला लीड करत असताना आणि हे काम त्यांना चोख येतं. सगळ्यात कूल माइंडेड कॅप्टन मिथुन पागदरे, हरेश गरत अगदी कूल माइंडेड कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. चार बॉलचा थोडं स्पीडअप करा ना फिल्डिंग टीम. प्रत्येक बॉलला थोडी मोठी चर्चा होत आहे.
4 बॉल 5वा बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला. वेगवान गोलंदाजी होत होती. थोडा बोलबाला गोलंदाजाचा होता आणि इथे मात्र नवीन बॅट्समनला सरप्राईज करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू शॉर्ट पडला आणि त्यावर मात्र तुटून पडला. फलंदाज अल्केश चौकाराने केली सुरुवात. स्कोरबोर्ड 24 स्कोर कार्डवर चांगली सुरुवात. नक्कीच पाहिलं अल्केशाने थोडासा शॉर्ट चेंडू आहे, थोडीशी जागा बनवली आणि नक्कीच डीप फाईन लेग डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला सरळ वन बाउंड साठी फेकून दिला तर नक्कीच एक चांगली फलंदाजी अल्केश यांच्याकडनं पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. मात्र नक्कीच खूप सुरेख चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू, बॅटचा फेस ओपन केला, सरळ चेंडू जातोय तो मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धावेने जर पाहिलं तर धावफलक नक्कीच आपल्याला पुढे सरकताना दिसतंय. ते म्हणजेच 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपल्याला धावा पाहायला मिळतात, ते म्हणजेच 25 धावा. तर नक्कीच जर पाहिलं तर 12.5च्या सरासरीने धावतोय तो म्हणजेच राहुल 11 टेंबी हा संघ. तर नक्कीच येणारे अजूनही या इनिंग मधील 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 4 षटकांमागे जर पाहिलं तर नक्कीच एक चांगली धावसंख्या बनवावी लागेल, कारण की 70-75 धावा डिफेंड होऊ शकतात. आजचा दिवसाचा खेळ बघितला तर व्यवस्थित अगदी वेळेवर मात्र खेळ होत असताना, नाहीतर तिन्ही दिवसचा विचार केला तर संध्याकाळचे 6:30 ते 6:45 आपल्याला पाहायला मिळाले. आणि उद्या मात्र ठीक वेळेवर मॅच सुरू होणार. जो संघ उशिरा येणार त्याला पेनल्टी दिली जाईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी दोन्ही कर्णधार उपस्थित पाहिजेत आणि दोन्ही संघ जर पहिली मॅचला उशिरा आले तर ओव्हर कमी करण्यात येतील, हे लक्षात घ्या. हलक्या हाताने खेळला जातोय. अगदी बॅटचा फेस दाखवला बॉलला आणि आपण बघू शकतात लॉंग ऑफला चेंडू जात असताना गोलंदाज कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा मात्र मिळते इथे डाव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज देखील आता समोर आहे. धावेचा विचार केला 26 स्कोर कार्डवर आलेले आहेत. जे वर्ष सुरू आहे 2026 आकडा अगदी येत असताना उद्या मात्र अंतिम दिवस स्पर्धेचा 8-2-2026 8-3-2026 आपल्याला पाहायला मिळणार, जिथे मात्र उद्या 8 मार्च महिला दिवस देखील ओळखला जातो. जागतिक महिला दिवस आपल्याला पाहायला मिळणार. व्हाईट बॉल असेल, कारण की 2 लाईन आहेत, परंतु ती दुसरी लाईन त्याच्या बाजूने अगदी त्या साईडने गेल्यावर मात्र पंचाचे हात खुलतात. आशुतोष व्यवहारे सर आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय नाईक सर एक पंच आपल्याला पाहायला मिळतात. एक धावेने स्कोरबोर्डचा विचार केला 27. सरळ फटका तो उचललाय, कॅचिटची कॉल केलंय आणि इकडे मात्र कॅचिट केलं जाईल. हार्दिक कॅच करताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र प्रेम बॅक टू द डग आउट, विकेट. दोन ओव्हर 2 बॉलचा खेळ झालेला आहे. 27 स्कोर कार्डवर. इथून मात्र जर विचार केला तर एक पार्टनरशिप थोडी बिल्ड होणं गरजेचं आहे. अल्केश आणि अल्केश सोबत आता कोण येणार? दैलेश, ज्याने मागच्या मॅच मध्ये इम्प्रेस केलं होतं, तो आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना अगदी आपण बघू शकता दैलेश हाईट देखील आहे, चांगलं शरीरयष्टी आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटसाठी पूरक असणारी ही शरीरयष्टी आपण पाहू शकतात. आणि इथे अचर स्पोर्टला देखील माहिती आहे संध्याकाळचं सत्र आहे, थोड्या वेळाने वारा देखील मैदानामध्ये थांबेल आणि जितक्या कमी धावामध्ये थांबवता येईल तितक्या कमी धावामध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. मी म्हणेल की सरळ फटका खेळला होता, थोडा मात्र उंच जास्त गेला, त्यामुळे अंतर कमी मिळालं आणि चांगली कॅचिंग हार्दिकची आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवर फलंदाज दैलेश. 3 झटके आतापर्यंत लागलेत. तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आल्याला डाव्या हाताच्या गोलंदाजासमोर. डॉट बॉल येतोय. 8 बॉल मध्ये 20 झाले होते आणि त्यानंतरचा जर विचार केला पुढच्या 6 बॉल मध्ये 7च येत आहेत. त्यामध्ये मात्र हलकेचा एक चौकार आहे. डॉट बॉल देखील येतात. सिंगल डबल वर देखील तुम्हाला सुरू ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून स्कोरबोर्ड सुरू राहील. कन्फ्युज फलंदाजी होत असताना सुरुवातीला मन बनवलं की मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करू, त्यानंतर जागा बनवून कव्हरला खेळू, परंतु टप्पा मात्र बाहेर टाकण्यात येतोय
अगदी ऑफस्टंपवर पडून हा बीट करत असताना फलंदाजाला कीपरच्या हातामध्ये जातोय. सलग 2 डॉट आलेत. 27 आहेत. तिसरी ओव्हर आहे. प्रमोद सर काय म्हणणार? नक्कीच धावा बनवाव्या लागतील. कारण की जर पाहिलं तर चिवर संघ सुद्धा दुसरी मॅच सुद्धा चेस करून जिंकलेला आहे. बघूया त्याचाच प्रयत्न होतोय. चेंडू सरळ निघून जाईल. तो गलीच्या दिशेने चेंडू वन बाउन्स सीमा चौकारांसाठी निघून जाईल. तर ह्या 4 धावांनी जर पाहिलं तर धावफलक नक्कीच आपल्याला पुढे सरकताना दिसतंय. ते म्हणजेच 31 ह्या धावसंख्येवर. मागचा फटका प्रेझन्स ऑफ माइंड पेक्षा काय लवचिकता आहे या खेळाडूमध्ये. अप्रतिम. अगदी वेळेवर निर्णय बदलला. स्लोवर बॉल बघितला. रिव्हर्स अटेम्प्ट केला. चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या पार 4. 31 धावा धावफलकावर. सर्कलमध्ये अगदी दोरीवर चालणारा ज्याप्रमाणे लवचिक असतो अशीच मात्र लवचिकता पाहायला मिळते. परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. भलेही 4 बॉल चौकाराला, परंतु 4 मध्ये 4च झाले. आणि 3 ओव्हर नंतर 31 स्कोर कार्डवर 10.33च्या सरासरीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद. अजूनही मात्र बघायला गेलं तर 3 ओव्हर आहेत. इथे ते 31 झाल्यात. मला वाटते 40 यायला पाहिजेत. नक्कीच. इकडून तुम्हाला आस्किंग रन रेट आहे तो वाढवावा लागेल. कमीत कमी 3 षटकं 18 चेंडू मागे कमीत कमी तुम्हाला 35 ते 40 धावा बनवाव्या लागतील. कारण की जर पाहिलं तर मागचा सामना सुद्धा यंग एचिवरने चांगले चेस केला होता. आणि जर पाहिलं तर राहुल 11 टेबी यांच्याकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. म्हणजे नक्कीच कमीत कमी 60 65-70 धावा अ, ह्या नक्कीच चांगल्या मानल्या जातील. हलकेश आहे तोपर्यंत पॉसिबल आहे. हा देखील एक ताकदवान फलंदाज आहे. दिग्गज गोलंदाजासमोर देखील त्यांनी चांगली बॅटिंग नेहमी केलेली आहे. आणि इकडे मात्र ती करून दाखवावी लागेल. टिंबी संघासाठी खेळत असताना जिथे आपण बघू शकतो राहुल 11 संघ आपल्याला पाहायला मिळते. हार्दिक गोलंदाजी मार्कवर आलेला आहे आणि त्याकरता शेवटपर्यंत उभं देखील राहावं लागेल. परंतु अल्केश आक्रमक फलंदाज आहे. आपल्या शैलीच्या बाहेरून 2 बॉल तो खेळलाय. पण त्याची शैली आक्रमकता. परंतु बघूया इकडे 18 बॉलमध्ये 31 झालेत. 18 बॉलमध्ये किती येतील? तयार फलंदाजीसाठी. पहिलाच बॉल. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. वेग यावेळेस पाहायला मिळतोय. अगदी आपण भविष्यात वाऱ्याशी बोलत असताना गोलंदाज टप्पा पडला. क्विक निघून गेला किपरच्या हातामध्ये. अधिक युवा खेळाडूला संधी कशी द्यायची हे माहिती आहे मिथुन पागधरेला. आणि आपण बघू शकतात अगदी संघ घेतला आणि त्यानंतर मात्र गावच्या युवा खेळाडूला संधी देत असताना राऊंड द विकेट. हिचे लागलाय इकडे मात्र ओ सोपा कॅच सुटलाय. अल्केशला संधी देत असताना कॅचेस विन मॅचेस, ड्रॉप कॅचेस लूज मॅचेस. आपण बघू शकतात भले कॅच सुटलाय परंतु रिॲक्शन मिथुन भाऊचं आपल्याला पाहायला मिळते. म्हणून फुल माइंड कॅप्टन त्याला म्हटलं जातं. एक धाव. याकरता तर जुन्या लोकांनी टीम घडवल्यात. आपण पाहिलं. नक्कीच. जर पाहिलं तर मिथुन भाऊ च्या नेतृत्वात खूप प्लेयर घडलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच चेंडू पायावर आदळतो. परंतु पंच म्हणतायत थोडंसं ऑफ एसटीला सोडून जाणारा चेंडू. तर नक्कीच चांगली गोलंदाजी. मागच्या चेंडूवर एक झेल सुटलाय. नक्कीच चांगला प्रयत्न होता. परंतु अशा कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. कारण की डू अँड डाय ची मॅच आहे. इकडून तुम्ही जर नक्कीच हरले तर तुम्हाला ह्या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. तर बघूया पुन्हा एकदा चांगला चेंडू. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला पेस आहे या गोलंदाजाकडे. चांगला टप्पा आहे आणि त्याचाच कुठेतरी फायदा त्या गोलंदाजाला मिळतो. मागच्या इनिंग पाहता मात्र प्रमोट केलं फलंदाजाला परंतु थोडं धडपडीत दिसतोय फलंदाज. सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करतोय या एका इनिंग मध्ये. फटके, शॉट सिलेक्शन आणि इकडे मात्र आता तो स्ट्रगल वाला सिलेक्शन होता हा शॉट. जास्त ताकद नाही लावली. फक्त बॉलवर बॅटवर घेण्याचा प्रयत्न केला. कारण की 2 वेळेस ताकद लावण्याची प्रयत्न केली. बॉल आणि बॅटचा संपर्क झालाच नाही. आणि इथे आपण बघू शकतात विकेट. नक्कीच. जेव्हा 2 चेंडू डॉट टाकले त्यानंतर थोडंसं कुठेतरी प्रेशर हा फलंदाजावर आला आणि एक रिस्की शॉट खेळला आणि नक्कीच आता मात्र तंबूच्या आसऱ्याला परततोय.
तर पुन्हा तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. हार्दिक फुल टॉस चेंडूला काऊ कॉर्नरच्या दिशेने वन बाउंड चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चांगली फेकी सरळ नक्कीच यष्ट्यांवर फेकी पाहायला मिळते. तर एक धाव ह्या एक धावेने जर पाहिलं तर धावांची गती धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच अप्रतिम षटक हाताळलं इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज हार्दिकने आणि फक्त 2 धावा खर्च केला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 33 आहे. परंतु अल्केशला जीवनदान मिळालेलं आहे. तन्मय येतो नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आणि 12 बॉलचा खेळ बाकी आहे. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये पाहूया किती धावा बनल्या जातील. नक्कीच अल्केशला थांबावं लागेल आणि हे जे 2 षटक आहेत म्हणजे 12 चेंडू आहेत आहे 12 चेंडू नक्कीच 12 चेंडूपर्यंत अल्केशला क्रीजवर थांबावं लागेल. कारण की मोठे फटके येण्याचे चान्सेस जास्त करून अल्केश ह्यांच्याकडनंच आहेत. तर बघूया नक्कीच एक मोठी धावसंख्या बनवावी लागेल. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 4 षटकाच्या समाप्तीनंतर 33 या धावसंख्येवर आपल्याला 8.25 ची सरासरी मेंटेन केलेली आहे. थोडी सरासरी वाढवावी लागेल. बारा बॉलचा खेळ बाकी आहे. आता मात्र बॅट्समनला धावा बनवाव्या लागतील. संधी तुम्हाला टीम देते. एक मोठं प्लॅटफॉर्म आहे. तिथून मात्र धावा बनवणं खूप गरजेचं आहे. मागच्या मॅचचा हिरो अनमोल अनमोल कामगिरी ज्याचा मोल नाही असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस तरी गाजवलाय. कल क्या होगा पता नहीं अगर जीते यहाँ पे ड्रीम 11 टीम के साथ खेलेंगे और ड्रीम 11 की टीम के सामने कैसा परफॉर्मेंस होगा. लेकिन आज दिन बनता हुआ अनमोल का. ये अच्छा स्ट्रोक खेला है तन्मय ने. क्या बात है क्वालिटी. ये दिल एक मंदिर तू एक मूर्त है. क्या बताओ मेरे दो स्ट्रोक कितना खूबसूरत है. अप्रतिम यावेळेस फटका फेकून दिलाय षटकार. नक्कीच गोलंदाजाने प्रयत्न केला होता फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा. परंतु सुरेख फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळत होतो म्हणजे तन्मय यांच्याकडनं. तर आता मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही बाजूने हल्ले पाहायला मिळतील. कारण की दोन्ही आक्रमक खेळणारे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पहिला डॉट नंतर यावेळेस मात्र सुपर स्ट्रोक खेचलाय. यावेळेस चेंडूला पाठवलं षटकारासाठी. 6 स्कोरबोर्ड 39. 4 बॉल आहेत. हल्ला तर झाला पाहिजे. बोलबाला झाला पाहिजे दोन्ही बाजूने. चूजच कशमकश टफ फाईट सर्व काही पाहायला मिळायला पाहिजे. त्यासाठीच तर आले प्रेक्षक. खेळायचं होतं मात्र इकडे आपण बघू शकतात खोदून काढले चेंडूला ऑन साइडला गेलाय आणि 2 धावा पूर्ण होत असताना अल्केशला देखील माहिती आहे क्रिकेटच्या खेळामध्ये एक एक धावेला महत्व आहे. एक एक बॉलला महत्व आहे. ज्याप्रमाणे परीक्षेमध्ये विद्यार्थीसाठी 1 गुण, इलेक्शन मध्ये उमेदवारासाठी 1 मत, क्रिकेटच्या खेळामध्ये 1 धाव आणि 1 बॉल खूप महत्वाचा असतो. स्कोरबोर्ड 41. खेळायचं होतं ऑन साइडला. थोडं मात्र यावेळेस नजर हटवली बॉल वरून. 1 धाव मात्र इकडे मिळते. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड आपण पाहू शकतात 42 42 स्कोर कार्डवर. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 42 झालेले आहेत. इथून मात्र 8 बॉल आहेत. अल्केश एकच चौकार आतापर्यंत आलाय. ऑफ कलर आज दिसलाय. ज्या खेळीसाठी ओळखला जातो, ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो ती अजून पाहायला मिळालं नाही. अंतिम क्षणामध्ये येईल का. रडार मधला बॉल उंचता आहे, लांब आहे का. आणि इकडे काय कॅच केलाय. सुपर कॅचिंग. मी पहिलेच म्हटलं त्या लय मध्ये नाही दिसत आहे आणि फटका उंचच गेला. बिग विकेट. नक्कीच खूप सुरेख झेल पाहायला मिळाला. चांगलं जज केलं. जर पाहिलं तर नक्कीच जवळजवळ 15 ते 20 मीटर क्षेत्ररक्षक धावून गेला आणि नक्कीच चेंडूवर नजर ठेवली आणि एक सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाला तो कुणाल यांच्याकडनं. तर नक्कीच एक मोठा गडी तंबूच्या आसऱ्याला जाताना आपल्याला पाहायला मिळत होतो म्हणजेच अल्केश. तर बघूया आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच
नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच लक्ष. नक्कीच खूप सुरेख गोलंदाजी ह्या खेळाडूकडनं सुद्धा पाहायला मिळाली, परंतु आता नक्कीच फलंदाजी सुद्धा चांगली करून दाखवावी लागेल. संघ जर पाहिला तर थोडासा अडचणीत सापडताना पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर आपल्याला अजूनही पाहायला मिळते ती म्हणजेच 42 धावा. अजूनही या षटकातील मला वाटतं एक चेंडूचा खेळ आहे आणि एक इनिंग मधचा पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 7 चेंडूवर नक्कीच तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. 7 चेंडू मागे जर पाहिलं तर 2-3 मोठे फटके खेळावे लागतील. तर बघूया आता मात्र जर पाहिलं तर स्ट्राईकवर येतो लक्ष. शेवटचा अंतिम बॉल आहे ओव्हर मधला आणि जिथे मात्र बघायला गेलं तर अल्केशने नाराज केलं आणि या खेळाडूने इम्प्रेस केलं. आणि हेच तर क्रिकेट आहे. मोठ्या प्लॅटफॉर्मवर कधी कधी मोठा खेळाडू फेल जातो तर छोटा खेळाडू आपली कामगिरी आपल्या कामावून उंच करतो आणि इथे तेच केलेलं आहे. अनमोल अप्रतिम गोलंदाजी यावेळेस आपल्याला पाहायला मिळाली. वाईट मागितलाय बॅटिंग टीमने रेफर केला. बघूया काय असेल. फेअर बॉल डॉट बॉल असेल आणि कॉन्फिडन्स होता बघा फिल्डिंग टीमला, कारण की मिथुन भाऊ अगदी थर्डमॅनला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांना माहिती होतं की हा बॉल अगदी व्यवस्थित आहे आणि त्यामुळे मात्र एक टीम मिटिंग घेतली लगेच त्यांनी आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज धीरज आपल्याला पाहायला मिळतोय. तन्मय स्ट्राईकला एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. इथून 2 ते 3 आणेल का? 42 आहेत. 60 पर्यंत धावसंख्या जाईल का? 60 आल्या तर मात्र नक्कीच. थोडी टफ फाईट पाहायला मिळेल. 60-65 धावा बनवाव्या लागतील. तर नक्कीच शेवटचा षटक हाताळण्यासाठी जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच धीरज. तर बघूया एक षटकार मारून अजूनही क्रीजमध्ये जर आपल्याला पाहायला मिळत होतो म्हणजे तन्मय. बघूया पहिला चेंडू शेवटच्या षटकातील. खराब चेंडू म्हणता येईल. ऑफ एसटीच्या खूप बाहेर जाणारा चेंडू पंच म्हणतायत वाईट. तर ह्या एक अवांतर धावेने जर पाहिलं तर धावफलक आपल्याला 43 धावा. चला तुम्हाला वाटेल तर रेफर 10 सेकंदामध्ये करा. पंच टायमरवर देखील लक्ष द्या. 10 सेकंदामध्ये केलं रेफर तरच मानलं जाईल. व्हाईट बॉल. दोन्ही टीमने आपापले रिव्ह गमावलेत. स्कोरबोर्ड एकने पुढे जाणार स्कोरबोर्डचा विचार केला. 43 अजूनही 6 बॉल आहेत बॅटिंग टीमकडे. पाहूया. स्लो ओव्हरला फटका सजवलाय. टीम मध्ये काय क्षेत्ररक्षण आहे कुणाला पाहायला मिळतंय ऍज अ आयकॉन प्लेअर. अप्रतिम मात्र चेंडू अडवला. एक धाव मात्र मिळते. 44 त्यावेळेस स्कोर कार्डवर डाव्या हाताचा फलंदाज येतोय स्ट्राईकवर. 2 मोठी हिट प्रमोद सर यायला पाहिजेत. नक्कीच 2 मोठे हिट मारावेच लागतील. जर तुम्हाला तुमच्या गोलंदाजांना काहीतरी करून दाखवायचं असेल तर नक्कीच कमीत कमी 60-65 धावा आणि 2 मोठे हिट मारावे लागतील. तर बघूया येणाऱ्या अजूनही या अंतिम षटकातील 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर बघूया गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज धीरज. मात्र प्रयत्न चांगला होतोय. चेंडू सरळ निघून जाईल. तो कॉर्नरच्या डोक्यावरनं चेंडू सरळ निघून जाईल तो 6 धावांसाठी. यावेळेस मात्र बॅट वर चांगल्या प्रभावाने घेतला. बॉलच्या खोलवर गेला आणि ऑन साइडला मिड विकेटला क्लिअर करत असताना चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. षटकार येणं गरजेचं होतं. इम्प्रेस केलं या फलंदाजाने. जिथे आपण बघू शकतात गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा इम्प्रेस केलंय या खेळाडूने.
लक्ष याच्यावर लक्ष असणार सर्वांचं. षटकार पुन्हा एकदा फुल टच. थँक्यू व्हेरी मच. मस्तक पैदास्तक गेंद चली बाउंड्री लाइन पार. आता वह बीपीएल सीझन 2 का ये सिक्सर. षटकार स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 56 दबा बनवत असताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 14 दबा आलेले आहेत. दोन्ही फुलटॉस तिन्ही फुलटॉस होते परंतु तन्मय सिंगल आणि त्यानंतर लक्ष्यने दोन्ही षटकार घेतलेत. नक्कीच. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये तुम्ही फलंदाजांना असे फुलटॉस चेंडू नाही देऊ शकत. कारण की जर पाहिलं तर डावखुऱ्या फलंदाजासाठी नेहमीच पूरक असा हा मैदान आपल्याला आपण मानला जातो, पाहिला जातो. बघूया पुढचा चेंडू. मात्र सुरेख चेंडू तेवढा चांगला फटका बघूया. क्षेत्ररक्षक आहे चांगलं. क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि नक्कीच विकेट सॅक्रिफाईस मला वाटतं केलं जातंय कारण की लक्ष्य याने 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर जास्तीत जास्त स्ट्राईक नक्कीच त्याच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. एक धाव आणि दुसरा धाव का घेतली कारण की 2 षटकार फलंदाज मारलेत आणि त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. आणि त्याकरताच मात्र ही दुसरी धाव घेण्यात आलेली आहे. 57 स्कोर कार्डवर नवीन बॅट्समन दोन तन्मय आणि हा तन्मय आपल्याला पाहायला मिळतोय. फिरवलंय आता चकवलंय. हा जुना बॉल हा जुना जाणता गोलंदाज आहे आणि हा जुना बॉल टाकलेला आहे. अगदी आपण बघू शकता डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल आहे परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत 15 आलेले आहेत. 57 स्कोर कार्डवर शेवटच्या बॉलवर काय असणार? पुन्हा फिरवलंय. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. एकदा पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. तर 59 वर गाडी जाऊन पोहोचलंय म्हणजे ते एक 10च्या सरासरीने 60 या आपल्याला पाहायला मिळतील. आणि मी म्हणेल की ठीक आहे लढण्यासाठी धावा झालेल्या आहेत. सेकंड इनिंग मध्ये जर सुरुवातीला विकेट आले तर मॅच पाहायला देखील मजा येईल. नक्कीच. जास्तीत जास्त चेंडू तुम्हाला निर्धाव टाकावे लागतील आणि विकेट्स घ्याव्या लागतील. कारण की जर पाहिलं तर यंग एचीवर संघाकडे खूप चांगले फलंदाज आहेत. आपण मागचा सामना सुद्धा चांगला त्याने चेस करताना पाहिलाय. तर बघूया 6 षटकं जर पाहिलं तर 36 चेंडू आणि 60 धावेंचं लक्ष्य विजयासाठी समोर ठेवलंय ते म्हणजेच यंग एचीवर या संघासमोर. येस चिअर स्पोर्ट्स आणि आपण बघितलं राहुल इलेव्हन टीपी सेकंड इनिंगला सुरुवात होईल. आपल्या समेत दिग्गज समालोचक आणि प्रमोद सर जोडले जातील. दीपक संके सर आपल्या समेत जोडले जातील सेकंड इनिंग मध्ये.
चला बघूया अक्षय नाईक आणि आशुतोष व्यवहार हे पंच जातात तिसरे अंपायर म्हणून आपण बघत आहात. आपले शिरगावचे तुषार राऊत, राकेश राऊत ते बघायला मिळतात. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 60 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे आणि 8वा संघ हा बघायला मिळेल. पण लक्षात ठेवा यातील जो संघ जिंकेल तो उद्या सकाळी पहिला सामना 9 वाजता खेळ याची कृपया नोंद घ्यायची आहे. वेळेवर आपण येणे आग्रहाचं आहे. जो संघ उशिरा येईल त्या संघाला पेनल्टी देण्यात त्याच्यासाठी बाकीच्या सगळ्या संघाची पेनल्टीची गरज नाहीये. जो संघ उशिरा येईल त्याला पेनल्टी देण्याची गरज. चला इथे सर्व व्यवस्थित लिहून ठेवलंय. दुसरी मॅच असणार आहे. यातील विजेता संघ आहे तो ड्रीम इलेव्हन सराजवर उद्या सकाळी पहिला मॅच खेळेल. दुसरी मॅच एसआरजी उर्वी 11 विरुद्ध धैर्य 11 बिरवाडी यांचे ट्रिपल एस सालवड विरुद्ध सरकारी 11 बेटेगाव आणि चौथी तुम्हाला ईशान 11 आलेवाडी विरुद्ध इलियास असा संघ बघायला मिळणार आहे. तेजसने आपलं खातं खोललं. एक धाव बघायला मिळेल. 60 धाव विजयासाठी करायचे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये खूप नवोदित खेळाडूने चांगला खेळ केला. एका साईडला आपण अनमोलचं कौतुक करायला पाहिजे. नंतर आपण गोलंदाज एका साईडला बघितला तो म्हणजे हार्दिक अपकमिंग यंग टॅलेंट. खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण त्याने या माध्यमातून घेता येईल क्रीडांगणावर. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळता गोलंदाज हवेमध्ये चेंडू शॉट फसलाय. इथे बाकी स्क्वेअर एकचा खेळ चेंडूच्या पाठीमागे जातोय. अप्रतिम झेल जबरदस्त पहिल्या गडी चबूत पडतोय आणि बाद झाले ते कुणाल नावाचा खेळाडू. आज कुणाला साजेची खेळी करता नाही. तुम्हाला आयकॉन म्हणून खेळण्याची एक मोठी जबाबदारी आहे. गोलंदाज फलंदाजी मध्ये तुम्हाला काम करावं लागतं. पण आयकॉनच्या दृष्टीने बघितलं तशा पहिला खेळ येतो बॅटपॅच आणि इथे बाकी पहिला झटका. यस प्रासंगिक करार असं लिहिलेलं असतं ती लग्नाची बस राईट. सर्व खाणं पिणं जेवण झालं. आता बाकी वधूवरांना नमस्कार करून निघालेत आपल्या दारी. कालच्या दिवसात मोठमोठे पॉकेट हेर केले असतील. जाऊया आता तुम्हाला बॅटर बघायला मिळतो यज्ञेश प्रभू. निश्चितच नेहमीच रन मशीन म्हणून त्याला ओळखलं जात आहे. अनेक मैदान किती लांब असो जवळ असो आपल्या पद्धतीचा जो धाट्यातला खेळ तो करण्याचं काम त्यांनी केलाय. पहिला झटका बसलाय. गोलंदाज होता प्रेम आणि कॅच घेतलं होतं मला वाटते लक्ष. अप्रतिम झेल घेतलं लक्ष. खूप दूरवर आला स्क्वेअर लेग वरनं आणि अप्रतिम झेल घेतला आणि गडी बाद झाला कुणाल. पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय प्रेम नावाचा गोलंदाज. ओ आल्या आल्या काय जबरदस्त कव्हर ड्राईव्ह खेळलेत. ब्लॅटची ब्लेड एवढी मोठी आहे ना आवाजात खण खण असं तुम्हाला बघायला मिळतोय. हेवी बॅट रिलीज करताना बघायला मिळतात आणि खूप चांगल्या पद्धतीचे बॅटचे डॉक्टर त्या गावामध्ये आहेत. चांगल्या पद्धतीचे बॅट बॅलन्सिंग करून दिली जात आहेत. काय काय आहे तो 8-8 दिवस ऑइल मध्ये 3-3 दिवस पंख्याखाली 3-3 दिवस तिथे हवा लागत नाही. काय काय करतात अनेक सर्जन बघायला मिळाले. हो चांगला पूल सर निघून जाईल का आणि ते खेळ बाद अप्रतिम कॅच. काय उंच उडी मारली क्षणार्धामध्ये बघितलं की होईल केलं आणि जबरदस्त कॅच घेतलाय आणि तो खेळाडू आहे तो म्हणजे दैलेश. अप्रतिम कॅच. चला सिराज घरत आणि सुमित राऊत हे आम्हाला आजच्या दिवसापर्यंत कॅमेरामन म्हणून काम केलं. खरोखरच तुम्ही केलेल्या कॅमेराच्या टिप्पणीमुळे ही स्पर्धा लोकांपर्यंत पोहोचवली. अनेक अनेक धन्यवाद. कारण तुम्ही आज आमच्याकडून निरोप घेतात. उद्या बाकी 2 कॅमेरामन आम्हाला बघायला मिळतील. ओके उद्या आपल्या काकाच्या कोणातरी नात्याचं वेडिंग आहे तिथे तो जाणार आहे आणि हा दुसरा खेळाडू मला वाटतं जाणार आहे तो कोण वाढूवर. मग आपल्या 2 कॅमेरा वेगळे आहेत.
ओके तर आणि साहिल हे देखील मोठे एक्सपर्ट कॉमेडी बघला. आता बाकी अपकमिंग यंग तुम्हाला बघायला मिळतोय. हार्दिक नावाचा खेळाडू 2 गडी तबूत परतलेत. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळेल. पहिल्याच षटकात 2 मोठे झटके दिले. सुरुवातीला बाद झाला तो म्हणजे आयकॉन खेळाडू आणि आता जो बाद झाला तेजस जो घातक फलंदाज म्हणून तुम्हाला बघायला मिळतो. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू लेफ्टावर विकेट मारा. ओ हाईट फॅक्टर निश्चितच दिलं गेलं. पंचांची चेंडू पडण्याचा वर आलाय. कमरेच्या वर त्याचा चेंडू लागलाय. जबरदस्त पंचक्रिया संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळाली. जेवढं कौतुक करावं या त्या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने पंचांचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी. एक चेंडू अजून या षटकातला बाकी आहे. उद्या महिला दिन असणार आहे आणि महिला दिनाचं औचित्य साधून या मैदानावर देखील काही वेगळे तुम्हाला बघायला मिळेल. आमच्या सरपंच मॅडम उद्या आवर्जून हजर राहतील कारण महिला सरपंच या गावाला लाभल्यात. 1 टू गो. एक चेंडू बाकी आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये राहुल 11 टेपी विरुद्ध एचओ स्पोर्ट्स आपण बघत आहात. अनड्राईव्ह केलाय. सरळ चेंडू जातो मिडानच्या रिझनला. इथे बघा क्षेत्रक्षा मिड विकेटचा जोरात येतो. जबरदस्त फुल ऍथलीट. जेवढं कौतुक करावं ना खेळाडू तेवढं कमी आहे. शैलेश आज बाकी अप्रतिम 2 झेल अगोदरच्या मॅच मध्ये पाहिलं स्कोअरला. आता देखील अप्रतिम झेल घेतलाय. सणातन बघितलं उंच उडी घेतली अवकाशात गेला आणि त्या झेलला काबीज केला. अब्सोल्युटली गुड ऍथलीट. खऱ्या अर्थानं बघितलं तुम्हाला उनबाट म्हणा उछळी म्हणा दांडी म्हणा नवापूर म्हणा नांदगाव म्हणा आलेवडे म्हणा मुरबा म्हणा सतपटी म्हणा चिंचणी म्हणा तारापूर म्हणा डहाणू म्हणा जाई म्हणा ही किनारपट्टी आहे ना जशी समुद्र मध्याच्या लाटा येतात झुसळतात तशा पद्धतीने खेळाची प्रात्यक्षिक त्यांच्याकडे बघायला मिळतात. एकाच षटकात 3 धावा देऊन 2 गडी बाद करण्याचं काम केलंय. प्रेम या खेळाडूने खऱ्या अर्थाने प्रेम शब्द आमच्या आयुष्यात बघायला मिळाला. मैंने प्यार किया या पिक्चर मध्ये आपण बघितलं तिथे सलमान खान मला चांगली भूमिकेत बघायला मिळाला. भाग्यश्री नावाची कलाकार जिने खूप कमी चित्रपट केले. चेंडू पडण्याचा खाली राहतोय. ऑफसाईडचा चेंडू बाहेर जाणारा जबरदस्त डावखुरा गोलंदाज पामगावचा तुम्हाला बघायला मिळतोय. लक्ष नावाचा गोलंदाज भीमाईनगर इथे राहणारा तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतोय. अलकेच्या गावातला भीमाईनगर मध्ये अतिशय गुणवान खेळाडू तुम्हाला आमच्या गावात बघायला मिळतात. आज आपण कव्हरला एक षटकार बघितला. तन्मय तो देखील पामगावचा खेळाडू. फुलटा चेंडू टटवला स्क्वेअर लेगच्या आधी तिथे मला देश नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल. जबरदस्त फिल्डिंग क्लास गुड थ्रो दबदबा निर्माण केला. हो आज तुम्ही विचारलं ह्या खेळाडूचं नाव घ्यायला पाहिजे एका साईडला विचार केला अजून मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. हार्दिकचा आहे अनमोल आहे असे अनेक अपकमिंग यंग टॅलेंट आम्हाला बघायला मिळाले. इथे मोठी जबाबदारी यज्ञेश्वर असणार आहे. बॅकफुटला गेलाय दिशा दिलाय. रनआउटचा चार डायरेक्ट पाहायला मिळेल का नाही. दरम्यान गुड रन अतिशय चांगला प्ले रन चोरून घेतलाय. एक धाव तुम्हाला बघायला मिळेल. कदाचित डायरेक्ट हिट झालं असतं मोठी अपील झाली असती. इथे धावसंख्या 1 निवडते धावसंख्या होती ती 5. अजून देखील एक देखील मोठा फटका आलेला नाहीये. आज 12,500 लोकांनी लाईव्ह मॅच पाहिला. विपुल आजच्या दिवसात 12,500 लोकांनी लाईव्ह मॅच बघितला म्हणजे कसा दर्जा आपण निर्माण केला. ओ हो हो शेड्यूलला फ्लो केलाय. गगनात जाताना जिथे नाही मिळतात तिथे 6 धावा. लँडिंग होताना अप्रतिम षटकार तुम्हाला बघायला मिळतो. सुपर पॅडिंग. मला वाटतं गाडीचा चेंडू गेला का बघा. बघा आमचे पंच बघतात दाखवला कुठे पडलं. थँक्यू दादा थँक्यू. ऐसा ही काम करना बेटे गांव में रहना है ना ऐसा काम कीजिए. बिल्कुल आपके साथ जब भी कुछ संकट में फंस जाएंगे बिल्कुल हमारे साई सिद्धोबा बेटे गांव की मंडळी आपके साथ उठेगी. धावसंख्या 6 निवडतात 11 धावा. हार्दिक एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून उद्या तर आपण बघत आहात. मुनबाट गावचा हा खेळाडू आपण पाहत आहात. ओ चेंडू टटोलाय कव्हरच्या रिजनला खोळीवाड दूर आहे. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावेशी विचार करता धावसंख्या होते ती 12 धावा. 60 धावाचं आव्हान दिलं विजयासाठी. 6 षटकामध्ये 60 धावा तुम्हाला विजय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात 2 गडी बाद केले. अफलातून गोलंदाजी प्रेमने बघितली. पुन्हा शिका मार्गस्थ होतोय. आउट ऑफ पार्क जबरदस्त प्रहार केला गेलाय. सरळ चेंडू निघून जाईल. डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरनं 6 धावा. खडखडीत षटकार बघायला मिळतो. यज्ञेश प्रभूच्या बॅटीनं समोर रूम मिळाला आणि चेंडूला तटवलं गेलं. डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरनं या 6 धावांची धावसंख्या होती ती 18 धावा या फलकावर लागल्या जातात.
बघा जमेची बाजू कशी आहे माहितीये का, ऍच्युअल संघ जर जिंकला ना तर उद्याच्या दिवसात तुम्हाला हरिकेन देखील बघायला मिळेल. आज हरिकेन सेमीफायनल खेळला, पण फोटो सेशन होतं. भारताचा माजी कर्णधार आणि विश्वविख्यात फलंदाज म्हणून बघितलं, ज्याला आपण रॉकिंग स्टार म्हटलं जात आहे, हिटमॅन म्हटलं जात आहे, रोहित शर्मा हे चीफ गेस्ट होते. आणि चीफ गेस्ट बरोबर कसं असते, ती म्युन्सिपलची मॅच होती, आपल्या हॉस्पिटलमध्ये काम करतात, जे शिस्त डिसिप्लिन आहे, मग फोटो सेशन थांबावं लागलं म्हणून ते येऊ शकला नाही. पण उद्याच्या दिवसात तो कदाचित जर ऍच्युअल संघ जिंकला, हा जर तरची गोष्ट आहे, तर येऊ शकेल. दुसरीकडे आपण चित्र बाकी शकत नाहीये. अतिशय दर्जेदार स्पर्धा. उद्याच्या दिवसात कॅमेरामॅनला विनंती करीन, जे आपले बॅनर आहेत ना ते इनिंग ब्रेक मध्ये प्रत्येकाने कव्हरेज करत जा. जेवढे बॅनर आहेत, जे आमचे स्पॉन्सर्स आहेत, छोटे मोठे स्पॉन्सर, त्यांना देखील कव्हरेज करा. आणि ओम साईचा उद्याचा दिवस किती महत्वाचा आहे ना, ते तुम्हाला उद्या सांगेल. अल्पावधीतच एका कॅमेऱ्याने सुरुवात केली. माझं तुम्ही स्टेटस ठेवलं होतं, पण तुम्ही केलेल्या कामाची मी स्तुती केली होती का, तुम्ही किती मेहनत केली सुरुवातीच्या काळामध्ये बघायला मिळालं. पुढे अप्रतिम झेल, जबरदस्त कॅच पकडला गेला तिकडे. म्हटलं नाही ते कोण खेळाडू आहे बघूया, हनी आहे वाटते. यस, गोलंदाज प्रेमने तिसऱ्या गडी बाद केला, एक दर्जा दाखवला, जो विश्वास टाकला राहुल 11 टीम संघाने. इथे बाकी गडी बाद झाला. जबर मला वाटतं भावेश येतोय, भन्नाट फॉर्म मध्ये असणारा फलंदाज तो भावेश बघायला मिळतोय. भावेची ती फलंदाजी आपण बघितली होती, खऱ्या अर्थाने सालवड इथे तुम्ही फायनल मध्ये पराभूत झाले. ती 10 T10ची स्पर्धा होती, पण तिथे देखील भावेशने जबरदस्त बॅटिंग केली होती. एवढं कौतुक करावं भावेशच्या बॅटिंगचं. धीरज मोरे यांचा छोटा भाऊ, पण त्याच्या भावाचं खूप मोठं कर्तव्य आणि खूप मोठं कर्तव्यकार काम आहे. वयाच्या 14व्या वर्षी ₹1,00,000 मॅच जिंकण्याचं काम त्यांनी केलंय. ती होती स्पर्धा कंचाडवाडा. समालोचकांना बऱ्याच लोकांना माहिती नसलेलं गोट्या आपण बसायचं, बघायचं, सांगायचं, पण युट्यूबवरची खरी माहिती तीच बोला हा. आणि त्यानंतर तो हिंदुस्थान दांडी संघात खेळायचा. आणि त्या संघ कोणी बनवला होता माहितीये का, सुधीर भाऊ यांनी. आपला शिवसेनेचे मोठे कार्यकर्ते, मोठे कारभार त्यांच्याकडे होता, त्यांनी तो संघ बनवला. आमच्या तिकडे बघायला मिळायचे, काय संघ बघितले. पहिला चेंडू हवेमध्ये सापडलाय, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय. प्रेमची काय गोलंदाजीची अदा, चौथा गडी तब्बू थाडलाय. जबरदस्त गोलंदाजी डावखोर फलंदाजांनी केलाय. प्रेमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. इथे मॅच बाकी थोडी फसताना बघायला मिळते. आता बाकी यज्ञेश प्रभू, तुमच्यामध्ये असलेल्या संघर्षाच्या, तुमच्यामध्ये असलेल्या खेळीची विविधता, तुमच्यामध्ये असलेला क्लास दर्जा, इथे तुम्हाला राहावं लागेल. आणि सामना जिंकून देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत यज्ञेश प्रभू या फलंदाजाला बाकी मैदानावरचा गोट्या काय म्हणा, कशा पद्धतीची गोलंदाजी राहुल 11 टीम संघाचा गोलंदाज प्रेम नावाचा हा करतोय. आतापर्यंत दुसऱ्या षटक हाताळतोय, 4 गडी बाद केलेत. एक बाजूला विकेट जात आहे, दुसऱ्या बाजूला यज्ञेश प्रभू जागा पकडून आहे आणि विकेट टिकवून आहे. मी पहिलेच म्हटलं, सुरुवातीलाच म्हटलं, भले 60 डबा आहेत, परंतु विकेट जर जात राहिले तर फरक पडणार या मॅच मध्ये. आणि हा गोलंदाज डाव्या हाताचा मॅन फ्रॉम मुरबा, अप्रतिम गोलंदाजी प्रेमची आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन मॅन फ्रॉम मुरबा अनिकेत निखिल आलेला, सॉरी, मैदानाच्या आतमध्ये. विकेट आल्यानंतर थोडा प्रेशर आता पुन्हा एकदा कन्वर्ट झाला ऍक्च्युअल स्पोर्ट्स वर देखील, कारण की दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या, आता धावा झालेल्या आहेत. 18 धावा, 4 गडी बाद, 22 बॉल मध्ये 42 ची गरज. मॅच आता बॅलन्सिंग आहे. इथे मात्र आपण बघू शकतात गोलंदाजी मार्कवर तयार गोलंदाज प्रेम. नाव प्रेम आहे, परंतु काम अगदी अचूक शत्रूचं होत असताना ऑन साइडला, ओय बघा, झोकून दिलंय स्वतःला कुशलने, कारण की माहिती आहे आता इथून मात्र मॅच फिरलेली आहे. आपल्याला देखील मेहनत घ्यावी लागेल. उद्या जर ड्रीम 11 सरावली विरुद्ध पहिली मॅच खेळायची आहे तर थोडी मेहनत घ्यावी लागेल. दीपक सर, कित्येकदा बघितलंय संध्याकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजाचा बोलबाला असतो. निश्चितच तशा पैसे बोलबाला करताना आपण या गोलंदाजाला बघितलं. अब्सोल्युटली गुड बॉलिंग, परफेक्ट लाईन लेन टिचून मार करण्याचं काम प्रेम नावाचा गोलंदाज करतोय. पुन्हा आपल्या शेतकऱ्याला चेंडू बॅकफुटला गेला, चेंडूला कट केला, चेंडू गेला पॉईंटच्या रिझल्टला, धावबाचा चार, थोडीशी हडपडाट झाली, सुवर्ण संधी निर्माण झाली होती. कदाचित थ्रो झाला असता तर कदाचित बाद झाला असता. इथे एक धाव वाढते, धावसंख्या 1 ने वाढून होते ती 21 धावा. 60 धावा तुम्हाला विजयासाठी करायची आहेत. जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना आपण बघत आहात ते म्हणजे राहुल 11 टीम संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं. आज जो विचार केलात ना,
तर 12,500 लोकांनी मॅच वॉचिंग केलाय. आजच्या दिवसातलं बघा एवढी लोकांच्या मनामध्ये रुजणारी ही स्पर्धा तुम्ही बोईसर प्रीमियर बघता. दर्जा क्लास आहे. पुण्याच्या लक्षात पुढचा चेंडू हलक्या पद्धतीने दिशा दिला. काय कॉन्फिडन्स बघितलाय, काय आत्मविश्वास. संपूर्ण चेंडू छातीवर येऊन दिला, शरीरावर बॅक होती आणि नंतर बाकी लेट कट खेळले ते म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्लिपच्या गली आणि स्लिपच्या मधनं चेंडू जातो सीमापलीकडे 4 धावा. असे शॉट खेळताना तुम्ही यज्ञेश प्रभूला खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात. पण आता बाकी म्हणतात ना, बाट घडता घडता शिकतो आणि जसं मोठा मोठा होतो तेव्हा बाकी मोठमोठे फटके मारायला बघतो. तशा पद्धतीचा चौकार या 4 धावांची धावसंख्या झाली तो विचार करताना होईल. म्हणजे सध्या काळातला आवडता शब्द क्वार्टर 25 धावा होत आहेत. इथे इतके वर्ष खेळले, धडे गिरवले क्रिकेटचे आणि खऱ्या अर्थाने मात्र आज स्ट्रोक खेळलाय. दोघांना नो चान्स, परंतु कॉन्फिडन्स फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतं. परंतु त्याहूनही कॉन्फिडन्स फलंदाज अगदी यावेळेस ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतं आणि सुपर स्ट्रोक होता. भले एक आली, एक धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 3 ओव्हर आणि 3 ओव्हर नंतर स्कोर कार्डवर 26 म्हणजे 34 पाहिजेत येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये. 18 बॉल 34 ची गरज. आता मेन म्हणजे काय, 2 ओव्हर प्रेमच्या संपल्यात. येणाऱ्या 3 ओव्हर कारण की मागच्या ओव्हर मध्ये ज्या गोलंदाजाने कमाल केली होती पहिल्या मॅच मध्ये त्याला देखील मार पडलाय. आता या मॅच मध्ये नवीन गोलंदाज येईल का हे प्रश्नचिन्ह आहे का मात्र पुन्हा एकदा रिपीट केलं जाईल लक्ष्यला. निश्चितच मला वाटतं रिपीट लक्षात केलं जाईल की इथे विकेट काढायचे आणि जर काय समजा यातला एखादा गडी बाद झाला तर खूप मोठं संकट निर्माण होऊ शकते. पण आतापर्यंत विचार करा ज्याप्रमाणे यज्ञेश प्रभू बॅटिंग करतो अजून देखील 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये बसतील आणि मिथुन भाऊवर जरी गरज आली ना तो देखील चांगली बॅटिंग करू शकतो. अजून देखील अबाव 40 मध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग केलाय मिथुन भाऊजी तेवढं कौतुक करत थोडं कमी. आणि तशा पद्धतीने ज्या पद्धतीने संपूर्ण दिवसामध्ये आज राहुल 11 टेंबी संघाने जो खेळ केला ना तो लोकांना दाखवण्यासारखा अप्रतिम बॅटिंग, सुंदर बॅलन्सिंग संघ बघायला मिळतो. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्रक्षण आपण आता जर पाहिलं कशा पद्धतीने ऑन साईडला आपण गोलूला बघितलं, एका साईडला आपण बघितलं ते म्हणजे ला बघितलं. जबरदस्त क्षेत्रक्षण करताना आपण पाहिलं. जाऊया गोलंदाज बघायला मिळतो पामगावचा सुपुत्र पुण्याच्या आपल्या क्षेत्राला पुढचा चेंडू. चला ते श्वान पथक आहे त्याला बाहेर काढा ना. हे श्वान पथक सावध नाही, लक्षात ठेव. प्रेमाने सांगा बघा बाहेर जा नंतर या येतो. बघा बघा किती प्रेमाने जातात कारण विपुलदाची शिकवण आहे त्यांना. हे सगळे आहेत ना आपले भावेश पाटीलची प्राणी आहेत. हो गुड मॉर्निंग. लेफ्ट ऑन द लेग ब्रेक जबरदस्त गोलंदाजी हाताळली जाते. संपूर्ण सत्रामध्ये मी कौतुक करीन या डावपुऱ्या गोलंदाजाचं ज्याप्रमाणे खेळ केलात ना अफलातून कौतुक करीन. सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्या या 16 टीम मध्ये कमजोर टीम लीग होती. विचार बाकी करायचं नाही. हे टीपी संघ आहे कोणता आपण ज्या पद्धतीने संघ सिलेक्शन केलाय ना सुपर क्वालिटी. जे संघ बसले असतील टीम ऑनर घेऊन त्याचं मी कौतुक जी संघ तुम्ही निवडलात. हो 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 नजिबाली ह्या खेळाडूला नाचवला 2 चेंडू मध्ये अक्षरशः वेगळ्या धाटणीचे बघायला पहिला ऑफसाईड ऑफ त्यांना मधल्या मध्ये पडणारा थोडासा बाहेर निघणारा जो लेफ्ट आर्मचा नॅचरल लेग कट बघायला मिळतोय. जबरदस्त बॉलिंग. जबरदस्त 2 बॉल टाकलेत. याला म्हणतात एक चांगला क्रिकेटर जिथे मात्र त्याला कमबॅक करणं येतं. समोरून बॉल अगदी आपण बघू शकता हातभर वळवलाय. किपरला संधी होती मला तर वाटते स्टॉपिंगची, ती संधी घालवली. स्वतःवर नाराज आहे अल्केश, परंतु आज खेळ झाला नाही अल्केशचा. इथे मात्र तिसरा डॉट बॉल बॅटच्या जवळून पॉइंटच्या भागामध्ये खेळण्याचा प्रयत्न क्या बात आहे. 3 सलग डॉट बॉल आलेले आहेत. येणारे अजूनही मात्र चेंडू असतील 15, धावा बनवायचे 34. आपण पामगावमध्ये प्रॅक्टिस करत छोटं ग्राउंड आहे म्हणून अशा खेळाडूंना गोलंदाजी चांगल्या संधी मिळेल. पुण्याच्या लक्षात ठेवला हो इथे बाकी फुल टच चेंडू पण आहे. नो डाऊट क्षेत्रक्षण जबरदस्त क्षेत्रक्षण आजच्या संपूर्ण सत्रामध्ये या खेळाडूंनी प्रत्येकाची मनं जिंकलीत. जे आपण एका सामने बॅटिंग चांगली केली जबरदस्त 3-4 कॅचेस त्यांनी पकडलेत. 1 धावांची धावसंख्या होती ती 27 धावा. अजून देखील 33 धावा आहेत आणि पूर्ण चेंडू ते 14-33. येस दीपक सर, काही खेळाडू आपल्या फलंदाजीने गोलंदाजीने आठवून राहतात. हा जो खेळाडू आहे ना, ओ हो गडबड गडबड. दैलेश फिल्डिंग साठी आठवण केलं जाईल. संधी येत आहे, अशाने तुम्ही नाही जिंकणार. मोठ्या स्पर्धेमध्ये मोठा परफॉर्मन्स होणं गरजेचं आहे. तुम्हाला ऑनर संधी देतो, तुम्हाला कॅप्टन संधी देतो. अगदी इकडे मात्र चौकार, मी म्हणेल की बोनस चौकार आला. जिकडे विकेट मिळाला असता अचिवर स्पोर्ट्स साठी हा बोनस चौकार येतोय.
निश्चित आहे याच्यासाठी तुम्हाला वरचं क्रिकेट खेळायला पाहिजे एका मर्यादित मध्ये आपण मॅच खेळत असतात त्याला मैदान नसते वर्षाला तुम्ही 20 मॅच खेळा पण जो वरचा दर्जाचा क्रिकेट असतो ना हे तिकडे बघायला मिळेल का कमी आहे तुम्हाला एक्सपिरियन्स काय इथे बाकी ओपन मध्ये कोणता खेळाडू असताना त्याने हात दाखवून सूर्याला झाकलं असतं कॅच घेतला असतं म्हणून तो म्हणतो पण राग वाटते ते काही वेळेला आपण खेळायला सांगतो ते राग मानतात म्हणून आपण काही वेळा सांगू शकत नाही पण इथे वरचा दर्जा एक्सपिरियन्स कमी पडला तर तुम्ही वरच्या दर्जाला खेळत असतात एखादं सूर्याला झाकणार आणि मग चेंडू घेणार बघूया पुन्हा खूप चांगली जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केलाय फुलटा चेंडू आणि त्याचा फायदा इथे बघायला मिळाला एकदा माणसाला चान्स मिळाला ना की तो कशा पद्धतीने बघायला मिळतो इथे जिथे झेल होता होता वाचला तिथे बाकी पुन्हा तो फुलटा चेंडूचा फायदा बघायला मिळाला आणि 10 धावा आल्या 2 चेंडून आणि धावसंख्या होती ती नो बॉलसाठी रिव्ह्यू घेतलाय बघूया काय जबरदस्त क्रिकेट चाललं होतं क्षणार्धामध्ये कधी काय पालट होते म्हणून म्हणतात ना क्रिकेटमध्ये चढ उतार कसं बदलते सांगता येत नाही कधी बॅटिंग कक्षाकडे कधी गोलंदाजी कक्षाकडे पण आतापर्यंत ह्या गोलंदाजाने सुपर क्वालिटी जबरदस्त गोलंदाजी केली होती खरं तर राहुल 11 संघाचं जेवढं कौतुक करावं फेर डिलिव्हरी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू संपलाय 6 धावा बॅटिंग टीमचा रिव्ह्यू संपलाय 6 धावा तर आता अशा पद्धतीने 4 षटकं सगळी धावसंख्या झाली ती 37 12 चेंडू 23 धावाची आवश्यकता जबरदस्त बॅटिंग या खेळाडूने केली एका साईडला यज्ञेश प्रभूला बाकी दबावामध्ये थांबवलं गेलं होतं सिंगल काढण्यात 2 चेंडू मध्ये एक चौकार गेला तो नशिबाचा गेला मला गेला कारण कॅचेस होऊ शकला नाही तो जर कॅचेस कदाचित पकडला असता तर हा संघ खूप मोठा बॅकफुटला जातं कुठे काय म्हणजे असे कॅचेस पकडला पाहिजे तुम्ही वरच्या दर्जाचं क्रिकेट खेळतील ना तर तुम्हाला सूर्य आला कसं पकडावं लपंडाव खेळावं कसं कॅचेस घ्यावं हे शिकायला मिळेल परंतु मी एक बघितलंय कॅच ड्रॉप जेव्हा होतो ना त्या कॅच ड्रॉप नंतर खराब बॉल का पडतो मला समजत नाहीये त्या अगोदर अगदी अचूक टप्पा होता आणि ते कॅच ड्रॉप नंतर त्याने खराब बॉल टाकला निश्चितच तुम्ही खूप चांगला प्रश्न विचार का असतं माहितीये का गोलंदाज अॅक्युरेसी मध्ये असतो विकेट मिळणार उचलण्याने आनंदित असतो तिथे त्याचा मॉरल डाऊन होतो आणि मॉरल डाऊन झालं नर्वसनेस असते नर्वसनेस त्या नर्वसनेसच्या परिणामामध्ये हे गोल्डन चेंडू पडले जातात राकेशजी बरोबर आहे ना खूप आम्ही जेव्हा लेदरच्या मॅचेस करतो तेव्हा विचारतो सर नर्वसनेस जो आहे ना नर्वस अगर कॅच पकडले येतात स्लिप तो बंदी घेतली आणि मग ते याला काय नदलाच सांगतात मोठ्या क्रिकेटच्या लेवलला ते कॅच सोडतात त्याला आणि अशा पद्धतीने बघायला आता बाकी सामना थोडासा विचार जर केला ना तुम्ही झुकताना बघायला मिळतो तो एचयूर स्पोर्ट्सकडे 12 चेंडू 23 धावा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो हनी नावाचा गोलंदाज अगोदर सामन्यामध्ये शेवटचा षटक अफलातून टाकला होता हनी यांनी कुंभोली गावचा सुपुत्र वंजारी समाजाचा खेळाडू हा तुम्हाला बघायला मिळतोय ऑफसाइड ऑफ स्टॉम्प परफेक्ट खाली ठेवलाय चेंडू गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला थोडीशी फ्लम्पिंग होते पुन्हा खराब क्षेत्ररक्षण 2 धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत दबाव आल्यानंतर थोडीशी हडबडाट बघायला मिळत पण ज्या खेळाडूंनी चांगलं अप्रतिम झेल घेतलं होतं स्क्वेअर लेगच्या रिझनला आल्यानंतर इथे बाकी सामनाचे चित्र बदलतात आता 11 चेंडू आणि 21 11 चेंडू 21 काय म्हणाल प्रीतम यज्ञेशचा विकेट आला ना अजूनही मॅच बनू शकते समोरचा फलंदाज देखील हवी झालाय परंतु यज्ञेशचा विकेट आल्यावर मॅच बनेल हा विकेट आला पाहिजे परंतु फटका चांगला आहे शॉर्ट बॉल होता इनफिल्डच्या वरून इथे नाही थांबणार इथे मला उडसेल बॉल टाकला तरी तो बॉल अडवणं थोडं मुश्किल आहे चौकार 4 धावा 4ने स्कोरबोर्ड पुढे जाईल बघा यज्ञेशने 2 शॉट असे खेळलेत ना आम्हाला अचंबित केलेत कधी तो खेळत नाही आता लेट कट खेळलाय गलीवरनं काढला त्याच्या अगोदर दुसरा स्लिप आणि गलीमधलं काढला हे 2 मूल चौकार तुम्हाला बघायला मिळेल या 4 धावांची विचार केला फरक धावसंख्या लागते ती 43 अजून देखील 17 धावा हव्यात उरले चेंडू 10 चेंडू 17 धावा जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये एच्युर स्पोर्ट्स विरुद्ध राहुल 11 टेम्बी असा तुम्हाला बघायला मिळतोय आउटड्राईव्ह केलाय सरळ चेंडू जाईल डीप लॉंगच्या रिझनला इथे बघा सुंदर क्षेत्रक्षण कोण थ्रो करेपर्यंत बघायला मिळतं जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केलाय 60 धावा असताना पहिल्याच दिवशी पहिला सामना 60 धावावर सामना जिंकल्याचं काम केलंय आपण बघितलं सरावली संघाने डिफेंड केलं होतं समोरच्या संघाला 60 धावा करून दिलेला होता तीच परिस्थिती तेच सामना तेच चित्र त्याच आठवणी तुम्हाला बघायला मिळते आणि 12-23 तेव्हा पण होते परंतु जीवासारखा गोलंदाज झाला डायरेक्ट मेडन ओव्हर अगदी जीवा होता म्हणून वाचला ड्रीम असं बोलायला हरकत नाही फटका चांगला आहे टीम मध्ये क्षेत्ररक्षक आहे अशी नजर हे करणं गरजेचं होतं तेव्हा ती एक चौकार या मॅच मध्ये कुठे ना कुठे कमबॅक करून दिला चिवर स्पोर्ट्सला आणि आता आपण बघू शकतात हा विकेट आलाय अगदी आपण बघू शकतात परंतु कधी कधी होते आपण इथे बसलेले डोळे अख्खे बंद झाले असते बॉल कधी कधी सूर्यामध्ये जेव्हा जातो ना किरणामध्ये काळा होऊन जातो अख्खा
आणि त्यामुळे त्यांना नजरच काढली. हा खेळाडू जो आहे ना, ज्याने झेल घेतला तो वरचा क्रिकेट खेळतोय. तो अनेक वर्ष ओपन सामने खेळण्याचा खेळ आणि तुम्ही वरच्या दर्जाचा क्रिकेट खेळतात ना, मोठमोठ्या मैदानावर, तेव्हा तुम्हाला अशा वेळेस सूर्य डोक्यावर येतो, सूर्य आमच्या समोर येतो, त्याच्यात काय करावं ते फ्लेक्झिबल बघायला तो खाली वाकला, सूर्याला ब्लँक केलं आणि अप्रतिम झेल घेतलं. अशा पद्धतीने कॅचेस बघायला मिळाले खऱ्या अर्थाने. आता बाकी 8 चेंडू आणि 17 धावा, जबरदस्त कमबॅक केला. मॅच अजून दोन्ही अवस्थेत आहे. कुठे देखील मॅच गेले दोघां संघाकडे 50-50 वेटेची मॅच तुम्हाला बघायला मिळते. 8-16 माफ करा, 8 चेंडू 16 धावा. आता न्यू बॅटर गेलेत ते अनमोल. सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त ज्यांनी बॅटिंग केली, चांगली गोलंदाजी केली, अष्टपैलू खेळाडू म्हणून आज स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये एक कमबॅक केलं आणि एक धब्बा त्याने आपल्या क्रिकेट विश्वात लावून घेतलाय. ऑलराऊंडर हा शब्द अष्टपैलू. बघूया मोक्याच्या क्षणी तुम्हाला धावा करायच्या आहेत, तुमच्यावर विश्वास संघाने टाकलाय की ज्या पद्धतीने मी सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग केली तो फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. अनमोल 8 चेंडू 16 धावा, पुन्हा हनी मार्गस्थ होतोय. हो, यावेळेला लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉल, ते देखील खुशावतात. काय होतंय त्याचे आतेभाऊ बाकी चिडतात, ड्रीमी, कारण ड्रीमी आणि हे आत्या मामाची मुलं आहेत आणि खऱ्या अर्थात ड्रीमी कडूनच त्याने क्रिकेट शिकलाय असं मला हरकत नाहीये. जबरदस्त कमबॅक केलाय. आता बाकी 8-15चं चित्रीकरण तुम्हाला बघायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये रोमांच भरा स्पर्धा, रोमांच भरा मैच, जो दर्शक देरी से यहाँ पे एचवर दांडी और राहुल इलन टेम्बे के बीच में मैच चलता हुआ. ऑफसाइड की गेंद थी, बिल्कुल अच्छी तरह से गेंद को उठाया, बिल्कुल गेंद स्ट्रेट ड्राइव जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए बहुत अच्छा स्ट्रोक. काय कन्वर्ट केलाय खेळाडूने आजच्या दिवसात. बदलत तर किती सुंदर आहे आणि जबरदस्त चेंडू, एवढा सोपा नव्हता. यॉर्करचा चेंडू होता, पण त्या पद्धतीने ड्राईव्ह केलं समोर, कारण कठीण होतं. ऑन साइड ऑफ साइडला खेळले आणि अप्रतिम शॉट. काय म्हणाल प्रीतम या शॉट बद्दल? नाही, बॅट्समनने बॅट फिरवली होती अगदी कव्हरला, एजचा चौकात, मागते वडे देते बजा आणि 4ने धाबे पुढे जातील. 11 पाहिजे 7 मध्ये. चांगला बॉल आहे, डॉट बॉल आहे, चांगली गोलंदाजी केली अगदी बघायला गेलं तर. परंतु इकडे मात्र धावा 12 खर्च केल्यात. 1 ओव्हर 11 ड्रीम ओव्हर कोण घेऊन येणार, कोणाच्या खांद्यावर भविष्य, जिम्मेदारी, जबाबदारी सोपवली जाईल, कोण असेल विश्वासाचा गोलंदाज, इथे मात्र आपल्याला पाहायला मिळणार. टीम राहुल 11 टेम्बी कडून 6 में चाहिए 11, किसके बचेंगे 12. 12,500 लोक वॉचिंग कॉल करतात. त्याचं उदाहरण तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. काय अशा दर्जाच्या, चांगल्या दर्जाच्या, चांगल्या मैदानावर, उत्कृष्ट विकेटवर. चला घाई करा प्लीज. आणि उद्या व्ह्यूवर्स वाढणार, वाद नाही. उद्या अंतिम दिवस आहे. निश्चितच क्वार्टर, सेमी आणि फायनल. वेळेवर यायचंय. 9 वाजता मॅच चालू केली जाईल. 9:15 वाजता प्रत्येकाने रिपोर्टिंग करा. 8:30ला रिपोर्टिंग करायचंय. 9:15 टॉस आणि 9ला मॅच होईल. 6 चेंडू आणि धावा हव्यात त्या. आता 11 बघूया विचार विनिमय केले जाते कोणत्या गोलंदाजाला आणलं जाईल. जबरदस्त मॅच, सुंदर आयोजन बोईसर प्रीमियरच्या माध्यमातून बघितलं. खरोखरच ओमसाई स्पोर्ट्सचं मनापासून मी कौतुक करेन. तुम्ही देखील चांगली क्लिअरिटी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला दिली, म्हणूनच तर एवढे व्ह्युअर्स आणि एवढे लोक वॉचिंग करतात हे मॅच बघताना. आणि ज्या पद्धतीने चला प्लीज घाई करा. आणि खऱ्या अर्थाने कॅमेरा वर्कचं आणि क्वालिटीचं मी कौतुक करेन, की जेव्हा जेव्हा थर्ड अंपायर कडे डिसिजन आलाय, कधी मात्र चुकी झाली नाहीये. व्यवस्थित अगदी क्लिअरली आपल्याला पाहायला मिळालं. मेगा स्क्रीनवर ओमसाई स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळते. 6-11. चला, अजूनही चर्चा, अजूनही टेन्शन. काय करायचं, कोणाच्या हातामध्ये बॉल द्यायचा. थोडा खेळ नशिबाचा देखील आहे, की आज मात्र योगायोग त्या क्षेत्ररक्षकाचा, त्या गोलंदाजाचा बोलबाला होऊन जाईल. यज्ञेश स्ट्राईकला. चला स्पीड अप. चला, आता मात्र खूप वेळ घेतलाय. चला लावा प्रेमी. चला मयुरेश. सिद्धे इकडे गेलेत, वळलेत. डाव्या हाताचा गोलंदाज पास्तळचा आहे, केतन राऊत यांचे सुपुत्र आहेत. फायर संघाकडून ना ज्यांनी ओपनिंग अगदी केली किरण बरोबर. सिद्धे राऊत, पाहूया, दिला होता चान्स. आता मात्र काय करतायत, सिद्धे राऊतकडे जातायत की नाही जातायत. आणि इकडे मात्र विश्वास दाखवलाय सिद्धे राऊतवर. सिद्धेश्वर म्हणजे आपले केतन का, मोठे केतन, लहान केतन, मयूरवाले. ओपनर, मयूरवाले नाही, अमोलवाले. आता ओके, अमोल आहेत त्यांचे ते केतन. यस यस. लहान सीताराम ओपनर. राऊत, केतन सीताराम राऊत. राऊत. यस, आमचे वर्गमित्र एम के ज्युनियर कॉलेजचा ग्रुप आहे बघायला मिळत. ते बाकी हाताळतात. खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या वडिलांनी देखील खेळलाय. 6-11 डिफेंड होतील का. समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो यज्ञेश प्रभू. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. 60 धावा इथे डिफीट नव्हता. जो मैदान आतापर्यंत 70-90-100 धावा होताना पाहिला, पण या वर्षीच्या स्पर्धेमध्ये चंद्रग्रहण झालं आणि या मैदानाने काय कालपाट केली आम्हालाच कळलेलं नाहीये. इथे बाकी 60-60, 70-70 धावा करताना देखील अनेक संघाची
नाव रोवताना बघितलंय. फक्त एकमेव संघ ट्रिपल एस मध्ये साई साफ्रेश्वर सालवड या संघाने दोन्ही मॅच चेसेबल केल्यात. चेसेबल मॅचची धावा देखील केल्या, पण ती मॅच देखील शेवटच्या चेंडूपर्यंत गेली. 6 चेंडू 8 धावा असताना ती मॅच तुम्हाला बघायला मिळाली होती. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे तुम्हाला 6 चेंडू 11 धावा करायचे. सामना बरोबरीत जर झाला तर तुम्हाला पुन्हा सुपर ओव्हर खेळावे लागेल याची नोंद घ्यायची आहे. आणि यातील विजेता संघ उद्या सकाळच्या 17 मध्ये पहिला सामना खेळेल, तो म्हणजे ड्रीम 11 सरावली संघाबरोबर. जो सामना 8:30 ला रिपोर्टिंग 9 वाजता स्टार्ट केला जाईल याची कृपया नोंद घ्यायची आहे. बघा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. सिद्धे राऊत जी बॅनर आपण पाहतो त्या बॅनरला डिझाईन देण्याचं काम देखील केलंय. अडचणीमध्ये एक ओव्हर टाकलेले आहेत, परंतु हा मोठा प्लॅटफॉर्म आहे. इथे कमाल करून दाखवावी लागेल. पहिलाच बॉल महत्वाचा असेल. यज्ञेश प्रभू. ओ नशीब नशीब नशीब. फिल्डिंग टीम आणि त्याचबरोबर यज्ञ आपण पाहू शकता सिद्धेचं देखील अगदी म्हणतात ना हक्क्यात दिला होता. हक्क्यातला बॉल घालवला. आता 5-11. बिल्कुल 5 गेंदों में 10 रन बनाना है. बहुत ही कांटे की टक्कर, जहां से हमारे दर्शक जो उत्तर भारतीय एमपी, तमिलनाडु, पंजाब, यहाँ से उसके दर्शक के लिए बताना चाहूंगा. यहाँ पे जो मैच चल रहा है वो है एक तरफ एच्योर स्पोर्ट्स बना राहुल 11 टीम के बीच में 5 गेंदों में 10 बना. बघूया पुन्हा आपल्या सरकार पुढचा चेंडू लेफ्ट मोड विकेट मारा करतायत. ऑस्ट्रेलियाचा बाहेरचा चेंडू खेळलाय कव्हरच्या रिझनला. एकच धाव तिकडे बघायला मिळते. चुकी इकडे केली होती पहिल्या बॉलला. दुसऱ्या बॉलला अॅक्युरेट व्हाईट बॉल यॉर्कर मध्ये. मयुरेश देखील वारंवार जातोय, कारण की काय मयुरेशने ही जबाबदारी घेतली या गोलंदाजाची. समोरच्या टीमला आपल्याला बिन करून द्यायचं, आपला गोलंदाज व्यवस्थित गोलंदाजी करणं देखील. परंतु 2 बॉल आलेत व्यवस्थित. 4-10. निश्चितच चांगली गोलंदाजी केला आहे गोलंदाज. बघूया पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू अनमोल बघायला मिळतोय. इथे बघा चेंडू टटवलाय हातामध्ये जाईल का? यस विकेट. मोठा झटका. 9 फुटचा चेंडू आणि खरी बाद. आता बाकी 3 चेंडू 10 धावा या काढाव्या लागतील. काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. आणि भल्या भल्या वेळा आम्ही असं होताना बघ नवोदित गोलंदाज येतोय, कमी स्पीडनी टाकतोय, मीडियम फास्टनी टाकतोय, डावकुला गोलंदाज लो फुलटा घातक चेंडू बघायला मिळतोय. आणि आता खऱ्या अर्थाने बॅकफुटला जाताना तुम्हाला बघायला मिळतोय तो यंग एचवर संघ. काय म्हणाल प्रीतम? नशिबाची साथ 3-10 पाहिजेत. 3 मध्ये 10 आहेत. नशिबाची साथ मी पहिलेच म्हटलं, ह्या जो शेवटची ओव्हर आहे त्या शेवटच्या ओव्हर मध्ये तुमच्याकडे गुणवत्ता आणि त्याबरोबर नशीब हे 2 गोष्टी पाहिजेत. 2 फुलटस आतापर्यंत ते ग्राउंड मध्ये राहत नव्हते. यावेळेस ग्राउंड मध्ये दादा काय बॉल हवाय? चल 2 बॉल द्या. जुने बॉल द्या 2 रुपये या ना. सिद्धा आणि यावेळेस 2 बघा 2 चेंडू येतात. बॅटर बघा डॉट बॉल आलेले आहेत, जिथे मात्र पहिला डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर फुलटस बॉलवर कव्हरच्या ठिकाणी विकेट. हनीने चांगली कॅच घेतली. 3-10. इथून मात्र इतिहास करण्यापासून 3 बॉल दूर. अगदी आपण बघू शकतात बॅटिंग केली, 59 बनवले आतापर्यंत. 60चं आव्हान 50 बनवले आहेत अचिव्हर स्पोर्ट्स टीमने. राहुल 11 टेंबी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 3 बॉल राहिलेले आहेत. आतापर्यंत बघायला गेलं तर फुलर लेंथ आणि 2 फुलटॉस. त्या स्विंग साठी डाव्या हाताचा गोलंदाज ओळखला तो स्विंग तर नाही पाहायला मिळेल, परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजे धीरज. दबाव देखील असेल ना, 20-22 वर्षाचा पोरगा जेव्हा गोलंदाजीवर येतो थोडा दबाव असतो. दबाव देखील. पण असे अनेक उन्हाळे पावसाळे आपण धीरेदा देखील करताना बघितलेत. जो यंग एचवर संघ असतात जेव्हा जेव्हा त्यांच्यावर जबाबदारी आलाय तेव्हा चोख पाडलाय. आता काय असत बघूया. 3 चेंडू 10 धावा या कंपल्सरी तुम्हाला करायचे आहेत. जर सामना बरोबरीच झाला तो सुपर ओव्हर बघण्यात येईल. पण जबरदस्त मॅचला कलाटणी मिळाली. विचार विनिमय केलं, खूप वेळ विचार केला कोणाला आणायचं. शेवटी मयुरची सांगितलं ड्रीमीला मी जबाबदारी घेतो टाकू शकेल. आणि आतापर्यंत त्यांनी तो विश्वास सार्थ ठरवताना आपण बघितलंय. TPL मध्ये दीपक सर फायनल मध्ये संघ होता, आमच्या समवेतच होता. आमच्या संघामध्ये त्याने फायनल देखील जिंकला होता. प्रत्येक मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 3 बॉल. इकडे मात्र हा बॉल खास करून अगदी व्यवस्थित हाताळावा लागेल. 3 आणि 10 हा महत्वाचा बॉल. यावेळेस सिद्धे लोअर बॉल स्लोवर टाकला, फसवला. अगदी यावेळेस ग्राउंडिंग स्ट्रोक. आता 2-9 मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असेल हे देखील लक्षात घ्या. 2-9 ची गरज. 1 आली तर मात्र बाजी मारली, 2 आल्या तर मात्र शेवटपर्यंत मॅच आहे. आणि षटकार आला तर धडधड वाढणार, चौकार आला धडधड वाढणार. क्रिकेट चला क्षेत्रखेळ सजवायचंय. चला जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. 2 चेंडू आणि
या चेंडूत जर विकेट काढला तर बाबांकडनं या गोलंदाजाला म्हणजे केतन राऊत आमचे परम मित्र ज्याने आम्ही 11वी-12वी एकत्र कॉलेजमध्ये केलं त्यांच्याकडनं तुम्हाला या सुपुत्राला 2,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. ज्या पद्धतीने वडिलांनी एकेरी दुहेरी धावा काढताना एमआरआयच्या चेंडूमध्ये क्रीडांगण गाजवलं त्याच खेळाडू आज खऱ्या अर्थाने बोईसर प्रीमियम मध्ये आणि आतापर्यंत 400 लोक हे 2-3 चेंडू लाईव्ह बघतात. 2 चेंडू 10 धावाची आवश्यकता 9 धावाची माफ करा 2 चेंडू 9 धावा. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हो खो खो इथं चेंडू टकवलाय एक्स्ट्रा कवच डोक्यावरनं खडखडी षटकार. काय जबरदस्त मॅचला कलाटणी घेताना आपण बघितलात. आता बाकी एक चेंडू आणि हव्यात धावा त्या 3. 2 जर आला तर सामना बरोबर व्हायला बघायला मिळेल. एक चेंडू 3 धावा. खऱ्या अर्थाने फलंदाज मी पहिलेच म्हटलं यज्ञेश प्रभू जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच आहे. मी म्हणेल की हा बॉल थोडा टप्पा हा ओव्हरमध्ये पाहायला मिळालाच नाही आणि यज्ञेश प्रभू तुम्हाला वारंवार संधी नाही देणार कव्हरला छेड परंतु 1-3 आहे. मॅच बनवलाय मॅच आवडले टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे. सिद्धेने आतापर्यंत लढत दिलेली आहे 8 धावा दिलेत 5 मध्ये 1-3. नो डाऊट जबरदस्त गोलंदाजी केलाय जो विश्वास टाकला गेला आणि संपूर्ण टुर्नामेंट मोक्याच्या क्षणी अशा हार्ड मोमेंटला गोलंदाजी केल्यात काय बीट्स असू शकतात आणि खरोखर त्या गोलंदाजाचं कौतुक करेल. शेवटचा चेंडू 3 धावाची आवश्यकता. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. एका साईडला बघत आहात एचवर स्पोर्ट्स आणि दुसऱ्या साईडला राहुल 11 टेंबी. इथे बाकी चेंडू टड्डवला 1 धाव तो पाहायला मिळेल. चेंडू निघून जाईल का शेवटच्या क्षणापर्यंत जबरदस्त फिल्डिंग करताना खेळाडूला पाहिलं होतं आणि